प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की देव बाप्पाने ही सुंदरशी वेळ दिलेली आहे की या वेळेमध्ये आपण देवाची स्तुती आराधना करावी, देवाचा आपण निरोप ऐकावा आणि देवाने आमच्यासाठी आजच्या दिवस म्हटलेल्या दिवशी कोणते आशीर्वाद आमच्यासाठी आहेत, शारीरिक आणि आत्मिक, ते आपण प्रभूच्या सान्निध्यात गेल्यावर देवबाप आपल्याला दाखवून देईल. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया आणि बंधू सुरुवातीची प्रार्थना करतील. हालेलुया हालेलुया. सैन्याधीश परमेश्वरा, खरोखर तू महान आहेस प्रभू. मान सन्मान गौरव मी सर्व तुला देतो. तुला उंचावतो माझ्या. हे प्रभू, पगारे पास्टरांनी यावेळेस आम्हाला जे वचन सांगण्यासाठी आलेले आहे ते वचन आम्हाला समजू दे आणि ते आम्हाला मनात रुजू दे. विशेष करून प्रभू, आमचा बाप्तिस्मा होण्यासाठी आमची तू तयारी करून घे अशी मी तुला विनंती करतो. प्रभू येशूच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून तिच्या आमेन. ख्रिस्ती जीवनामध्ये 3 गोष्टी जर आम्ही प्रामुख्याने देवाच्या सान्निध्यामध्ये चालत असताना केवळ बोलण्याने नाही, बोलून दाखवणारे पुष्कळ जण आहेत, करणारे फार थोडे असतात. यातून काय सांगायचं प्रियांनो, आम्ही जर आमच्या वाचेने देवाला जर काही बोललो तर ती वाचा पूर्ण करण्याची तयारी ठेवावी, अन्यथा ती वाचा आम्ही प्रभू समोर उच्चारू नये. आणि जो बोलत नाही, मनात ठेवतो, त्याला माहीत असतं मी काय करत आहे किंवा काय करण्याची इच्छा माझ्यामध्ये आहे. प्रियांनो, बोलणाऱ्या व्यक्तीने करून दाखवणं महत्वाचं आहे. आणि जो बोलतो आणि करून दाखवत नाही ना, मग तो विश्वासणारा प्रभूच्या नजरेमध्ये किंवा तो स्वतः विश्वासणारा स्वतःच्या नजरेमध्ये कसा आहे त्याने आपली पारख करावी. प्रियांनो, ख्रिस्ताच्या जीवनामध्ये यशस्वी जर व्हावयाचं असेल, बोलण्याच्या माध्यमातून न बोलण्याच्या माध्यमातून, पवित्र शास्त्राशिवाय दुसरा पर्याय नाही. पवित्र शास्त्राविना तुम्ही कोणतीच गोष्ट पूर्ण करू शकत नाही. आणि तुम्ही जे पण शब्द प्रभूच्या उपस्थितीमध्ये देवाला बोललेले आहात ना, ते शब्द पण तुम्हाला तितके दिवस पूर्ण करता येणार नाही जितके दिवस तुम्ही करण्याचं ठरवलेलं आहे. कारण हे पवित्र शास्त्र असं एक माध्यम देव बाप्पाने आमच्यासाठी ठेवलेलं आहे की याच्यामध्ये शारीरिक आशीर्वाद, आत्मिक आशीर्वाद, दोही आशीर्वादांना देव बाप्पाने ठेवला आहे. पण आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये या पवित्र शास्त्रातून शारीरिक आशीर्वाद अधिक घ्यायचे का आत्मिक आशीर्वाद अधिक घ्यायचे, हा निर्णय प्रत्येक विश्वासणाऱ्यावर देव बाप्पाने ठेवलेला आहे. याच्यामध्ये दोन्ही गोष्टी देव बाप्पाने ठेवल्यात, परंतु एका गोष्टीला देव बाप्पाने जास्त प्राधान्य दिलंय, जास्तीत जास्त प्राधान्य दिलंय. कोणत्या गोष्टीला दिलंय? मत्तेकृत शुभवर्तमान 6वा अध्याय 33व्या वचनामध्ये ते सांगितलंय की प्रथम तुम्ही त्याचे राज्य, त्याचे नीतिमत्व मिळवण्यात झटा, म्हणजे त्याबरोबर याही गोष्टी तुम्हाला मिळतील. याही गोष्टी मिळतील म्हणजे कोणत्या गोष्टी मिळतील? संसार प्रपंचामध्ये जे पण तुम्हाला आवश्यक आहे ते देवबाप तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. पण देवाने एक 8 आणि शर्त ठेवली त्या अगोदर की माझं राज्य
माझं नीतिमत्व मिळवण्याची खटपट करा. प्रियांनो, आम्हाला या गोष्टीमध्ये फार विश्वासणारे कमी दिसलेले आहेत, फार कमी दिसलेले आहेत. काही जण मला दिसले या गोष्टीमध्ये, काही जण आजही तसे चाललेले आहेत जसं प्रभूला आवडत आहे. प्रियांनो, देवाने शारीरिक आशीर्वादासाठी आत ठेवलेली नाही, पण आत्मिक आशीर्वादासाठी आत ठेवले. आत्मिक आशीर्वाद जर घेतले ना, शारीरिक आशीर्वाद असे फुकट तुम्हाला तुमच्याकडे येतील. वचनात बघा काय शब्द आलाय, प्रथम तुम्ही त्याचे राज्य आणि नीतिमत्व मिळवण्यात जाता. पहिला शब्द हा दिलाय. हा जर शब्द तुम्ही पूर्ण केला तर पुढची गोष्ट तुमच्यासाठी होणार, ज्याच्यामध्ये शंका आणायचं कारणच नाही, किंतु परंतु करण्याची पण गरज नाही. आणि या गोष्टीमध्ये सैतान पण ढवळाढवळ करायला येणार नाही. प्रभूचा शब्द आर या पार आहे. ऐकलं तर कल्याण, नाही ऐकलं ना तर आमच्या बुद्धीवर आम्ही अवलंबून राहून आम्हाला काही मिळणार नाही, याची खचिती देवाचं वचन आम्हाला दाखवतो. आम्ही कधी आमच्या बुद्धीने देवाच्या राज्यामध्ये चालण्याची इच्छा ठेवू नये. आमची बुद्धी आम्हाला कधी ना कधी धोका देईल. आमची बुद्धी आम्हाला कधी ना कधी देवाच्या मार्गापासून विपरीत मार्गाकडे नेण्याचा पर्याय शोधील. म्हणून शलोमोन राजा नीतिसूत्रात म्हणतो, तू आपल्या बुद्धीवर अवलंबून राहू नको. इतका ज्ञानी शलोमोन राजा, इतके तोला मोलाचे शब्द शलोमोन राजाने आपल्या भावी जीवनामध्ये विश्वासणाऱ्यांचा विश्वास वाढवण्यासाठी, आणि जे प्रभू मध्ये कमजोर आहेत, अस्थिर आहेत, अल्पविश्वासाचे आहेत, त्यांना सामर्थ्यशाली करण्याचे शब्द नीतिसूत्रात शलोमोन राजाने ठेवले. प्रियांनो, ज्याला ज्ञान मिळतं ना प्रभूकडून, ते ज्ञान देवबाप कधीही गुप्त ठेवीत नाही. शलोमोन राजाला का ज्ञान, बुद्धी आणि शहाणपण देवबाप्पांनी दिलं माहितीये प्रियांनो? कारण देवबाप्पाने स्वतः स्वप्नामध्ये शलोमोन राजाची भेट घेतली आणि त्याला म्हटलं, माग, तुला काय वर मागायचा माझ्याकड, जो पण वर मागशील तो मी तुला देईन. तुम्ही आम्ही असतो तर त्या ठिकाणी, तुम्ही केव्हा आम्ही असतो, आम्ही काय मागितलं असतं? देव बाप्पा, माझी सर्वात मोठी ही इच्छा पूर्ण कर. कुठे आम्ही जरूर या गोष्टी बोललो असतो, जरी आमच्यावरती वेळ आणि प्रसंग आलेला नाही, पण आमची बुद्धी आम्हाला काय म्हटले असती ना, ते शब्दाने प्रभू दाखवित आहे. पण शलोमोन राजाने आपल्या बुद्धीचा निर्णय नाही देवबाप्पाला सांगितला, प्रजेचा निर्णय सांगितला. एवढी अफाट प्रजा मला तू दिलीस, या प्रजेला चालवण्यासाठी मी कसं यांना चालवावं, कसं वाढवावं, कसं स्थिर ठेवावं, कशी यांची प्रगती मी करावी, याचं मला ज्ञान दे. प्रभू परमेश्वर म्हणला, तुझ्या जवळ काहीही मागायचा तुला मन मोकळेपणाने अधिकार होता, पण तू सर्वात उत्तम गोष्ट माझ्या पसंतीची मागितली. जे माझ्या मनात होतं ते तू बोलून दाखवलं. मी तुला ते प्रगट नाही केलं की माझ्या मनात काय आहे की हे तू मला बोलावं, पण तू उत्तम निर्णय, तुझ्या बुद्धीने उत्तम मार्ग निवडला
आणि प्रजेचा मार्ग निवडला म्हणून मी तुला शहाणपण, ज्ञान, बुद्धी, चातुर्य तर देईलच देईल, पण इतका धनवान तुला मी करील पृथ्वीवर की तुझ्यासारखा धनवान कुणी नसणार आहे. तसं केलं देव बाप्पा. प्रियांनो, देवाच्या नजरेमध्ये आम्ही नेहमी चांगलं कसं राहू याकरता आम्ही खटपट केली पाहिजे. आमच्यामध्ये देवाला राग न येण्याची प्रवृत्तीची कोणती गोष्ट आम्ही करतो का याच्याकडे सतत लक्ष दिलं पाहिजे. प्रियांनो, देवाने आम्हाला अंधारात ठेवलेलं नाही. देव कधीच आपल्या विश्वासणाऱ्याला अंधारात ठेवत नाही, पण देव कधी कधी शॉर्टकट मध्ये, लॉंग गोष्ट शॉर्टकट मध्ये सांगतो. आणि ती त्याने वचनात सांगितली. त्याने लॉंग, फार मोठी गोष्ट अगदी छोट्या शब्दात प्रगट केली. आणि काय म्हणला तो, जगामध्ये तुम्हाला क्लेश होतील, धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. आता क्लेश होतील म्हणल्यावर मग त्याच्यामध्ये सगळ्या वाईट गोष्टी आल्या, संकट आले, छळ आल्या, निंदा आली, अपमान आला, आणखी काय काय सांगता येईल आपल्याला ते सगळं आलं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही धीर धरायचं देव बाप्पाने आम्हाला आव्हान केलंय. आणि मग देव बाप्पाने सांगितलंय, सैतानाला मी जिंकलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आम्हावर पाठवणारा कधी कधी सैतान असतो. आमच्यावर कधी कधी संकट आमच्या चुकीमुळे येतात. कधी कधी देव बाप आम्हाला तपासण्यासाठी आमची थोडीशी परीक्षा घेण्याची इच्छा ठेवतो. बघा, आजचीच घटना. घरापासून मी निघालो, व्यवस्थितरित्या मी बार तुमच्या या टर्निंग, हायवे रोडच्या टर्निंग करून इकडे येतो ना घराकडे, तिथपर्यंत एकदम पाऊस अजिबात नव्हता. पण जसा मी तुमच्या घराकडे टर्न मारला, तिथून पाऊस सुरू झाला. माझ्या जागेवर दुसरा सेवक असताना आणि मोठाले थेंब येत होते. थेंब पण बारकाले नव्हते, मोठे मोठे थेंब होते. एखादा सेवक असता म्हणला असता, आम्ही ब्रदरांच्या एकदम घराजवळ आलो, देवाने पाऊस पाठवला, म्हणजे देवाची इच्छा आहे की मी त्या ठिकाणी जाऊ नये. एखाद्या सेवकाने असा विचार केला असता. पण कधी कधी देव बाप पण सेवकाला चेक करतो. अरे बघूया, याला घराच्या जवळ आलाय, हा मी पाऊस पाठवला, हा सेवेला जाण्याचा निर्णय घेतो का सेवेमधून माघार घेण्याचा निर्णय घेतो. आणि माझी अशी सवय आहे, मी घरातून जर बाहेर निघालो ना, मग मी सेवेला गेल्याशिवाय राहत नाही. तिथं 2 मिनिटाची जरी प्रार्थना झाली ना, माझ्या नजरेमध्ये देवाची सेवा झाली हे मी ग्राह्य धरतो. आणि मग समजून घेतो देव बाप्पाची अशी इच्छा होती म्हणून असं झालं. पण मी कधीच पाऊस आला, तुफान आलं किंवा अन्य काही आलं, घराजवळ आलो आणि माघारी जायचं नाही राव, हे संकट अचानक आलं ना, याचा अर्थ असा आहे देवाची मर्जीने मी तिथं जावं. देव बाप पण सेवकाला कधी कधी चेक करतो की मी चुटपूट संकट पाठवलं तर माझा सेवक काय निर्णय घेतो. इथं तर सलमोन राजा समोर इतकं मोठं आव्हान होतं, पण त्या आव्हानाला त्याने देवासमोर सादर केलं. मला यांना चालवण्यासाठी ज्ञान, बुद्धी, शहाणपण दे, कसं मी यांना हँडल करावं. आणि देव बाप्पाने ते तर त्यांना दिलंच दिलं, पण त्याला धनसंपत्तीने पण देव बाप्पाने विपुल भरून काढलं. प्रियांनो, आम्ही देवाची इच्छा पूर्ण केली ना, देव आमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही.
आणि देवाच्या ना आता 2 दिवसापूर्वी आलो तुम्ही, बंधू नव्हते घरी, तुम्ही होते ना 2 दिवसापूर्वी, आणि मी सांगितलं ना शॉर्ट अँड स्क्रिप्ट मध्ये, देवबाप 2 गोष्टीने फार संतुष्ट होतो, आणि विश्वासणारा नेमका या 2 गोष्टीपैकी एखाद्या गोष्टीने देव बाप्पाला संतुष्ट करत नाही. एकाने करतो, एकाने करत नाही. दोन्ही गोष्टींनी जो देव बाप्पाला संतुष्ट करेल ना प्रियांनो, त्याला वरती त्याच्या नावे मुकुट देव बाप्पाने तयार ठेवणार, आणि तो मुकुट त्याच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. त्या मुकुटावर कोणाचीही वाईट नजर देवबाप पडू देणार नाही. जो ज्यांच्या नावे देवबाप्पाने लिहिलाय त्यांनाच तो दिला जाणार आहे. पण तो मुकुट प्राप्त करण्यासाठी आम्हाला या भूतलावर देव बाप्पाच्या 2 इच्छा प्रभू येईपर्यंत किंवा आम्ही या जगाला निरोप देण्यापर्यंत आम्ही विश्वासू राहणं गरजेचं आहे. काही जण सुरुवातीला फार विश्वासू राहतात, पण जसे ख्रिस्तामध्ये वाढत ते जातात, वर्ष त्यांचे बितायला सुरुवात होती ख्रिस्तामध्ये, हळूहळू त्यांचे जे 2 गोष्टी असतात त्याच्यामध्ये कमी जास्तपणा सुरू होतो. कमी जास्तपणा कधीच जीवनामध्ये आणलं नाही पाहिजे प्रियांनो. माझ्या माहितीप्रमाणे मनुष्याने कधीही देवाला देण्याविषयी आपलं मन कठीण नाही करू. म्हणून बायबलमध्ये संतोषाने देणारा देव बाप्पाला आवडतो असे शब्द दिले. का दिले ते शब्द? संतोषाने देणारा देव बाप्पाला आवडतो हा शब्द देव बाप्पाला ठेवण्याची का गरज पडली? कारण देव बाप्पाला आपल्या समाजात दिसलं होतं की माझे काही विश्वासणारे, काही माझे सेवक मला देण्याबद्दल त्यांचं मन कठीण होणार आहे. बायबलमध्ये काही काही शब्द असे प्रभूने ठेवलेले आहेत ना प्रियांनो, त्याला प्रभूच्या आत्म्याशिवाय कोणालाच ओपन करता येणार नाही. संतोषाने देणाराच प्रभूला का आवडतो? सगळेजण म्हणतात संतोषाने देणारा देवाला आवडतो. देवाला हा शब्द ठेवायची गरजच का पडली? देवाला काही माहित नव्हतं का माझ्या हाताने घडलेला मनुष्य मला देणार आहे? नव्हतं माहिती प्रभूला? प्रभूला माहित होतं, तरी प्रभूने हे शब्द का ठेवले? कारण काही जणांचे हृदय देवाला देण्याविषयी कठीण राहणार आहेत, त्याचं ते दर्शक आहे. म्हणून प्रभू म्हणला संतोषाने देणारा मला आवडतो. जो कुरकुरट कठीण अंतःकरणाने देतो ना, त्याचं देव बाप काही असो ते नापसंत करतो. 2 टोल्या त्या विधवेच्या देव बाप्पाने सर्वश्रेष्ठ दान मान्य केलं, पण ज्यांनी लाखो रुपये टाकले त्यांच्या लाखो रुपयाला देव बाप म्हणलं तुमचं मला मान्य नाही. या विधवेचे 2 टोले मला जास्त प्रिय वाटतात, कारण तिने जे पण दिलं ना, अख्खी उपजीविका तिने देवाला अर्पण केली. पुढच्या वेळेचं जे जीवन होतं ना, तिचं जेवण ज्याच्यावर ते खाणार होते 2 टोल्यावर, ते जेवण तिने प्रभूला अर्पण केलं. आणि बाकीच्यांनी हात राखून देव बाप्पाला दिलं, आणि तिने ते कुरकुरत आणि कठीण अंतःकरणाने दिलं, स्व इच्छेने प्रभूला दिलं. प्रभू मला दे, अगर नको देऊ, मी तुझ्यासाठी उपाशी राहीन. एक टाइम उपाशी राहिले काय बिघडतंय? पुढच्या टाइमला मला मिळेल. एक टाइमचं जेवण मी वर्ज करते तुझ्यासाठी. मन मोठं असलं पाहिजे त्याच्यासाठी. मन मोठं असल्याशिवाय कोणाला असं करता येत नाही. कंजूस मन असलं ना, कंजूस मन कधीच म्हणणार नाही तू आपली उपजीविका दान पात्रात टाक. मन म्हणशील हे टाकल्यावर पुढच्या वेळेला भूक लागल्यावर काय करशील? भूक लागल्यावर कोणाला मागशील? हा डोक्यात विचार येतात प्रियांनो.
आज मी वयोवृद्ध अवस्थेमध्ये आहे, परंतु माझ्या जीवनामध्ये या गोष्टी ना फार जवळून मी अनुभवल्यात, फार जवळून अनुभवल्यात. फार गोष्टीतून देव बाप्पाने मला शिकवलेलं आहे. देवाने जे शिकवलं तेच मी विश्वासणाऱ्याला सांगत आहे. अनुभवातून जे सांगतो ना विश्वासणाऱ्याला देवाचा सेवक, त्याच्याजवळ त्या गोष्टी आहेत म्हणून तो सांगतो. ज्याच्याजवळ नसतात ना तो काय सांगणार आहे? कारण त्या अनुभवातून तो गेलाच नाही, त्याने त्या अनुभवाचा स्वादच घेतला नाही, त्यामुळं त्याला सांगायची पवित्र आत्मा परवानगी देत नाही. पण ज्यांनी स्वाद घेतलाय ना त्याच्याकडून निश्चितपणे देव बाप या गोष्टी बोलवल्याशिवाय राहणार नाही. यांनो, आता 2 दिवसापूर्वी तुमच्या परिवारातून मला माझ्या भावी जीवनामध्ये पहिल्यांदा मी तो शब्द ऐकलाय. मला या शब्दाची कुणी आतापर्यंत माहिती दिली नाही किंवा याविषयीची चर्चा ही मी माझ्या भावी जीवनामध्ये आज 64व्या वर्षामध्ये मी चाललोय, पण मी ऐकली नाही. की काही चर्चेस मध्ये वर्षातून एकदा दान घेतलं जातं, दशमौन घेतला जातो, हे मला मुळीच माहिती नव्हतं. मला असं वाटत होतं की हर महिन्याला प्रत्येक चर्च दशमौन स्वीकारतं. पण पहिल्यांदा मी तुमच्या परिवारातून ऐकलं की आमचा दशमौन वर्षातून एकदा घेतला जातो, दर महिन्याला घेतला जात नाही. पहिल्यांदा मी ऐकलं आणि मला इतका आनंद झाला तो शब्द ऐकून. कारण एखादी गोष्ट नवीन ऐकली ना प्रियांनो, त्या नवीन गोष्टीचा आनंदच वेगळा असतो. ज्याच्यामध्ये विचार करण्याची शक्ती असते त्याच्यासाठी तर आनंदाचा असतं. जो विचार नाही करत तो काय घेत असं मला माहिती. प्रियांनो, सुवर्ण आणि गोल्डन संधी तुम्हाला देव बाप्पाने उपलब्ध करून दिली. सुवर्ण आणि गोल्डन संधी तुमच्यासाठी देव बाप्पाने उपलब्ध करून दिली. तुम्ही किती त्याचा फायदा उचलता याच्याकडे देव बाप स्वर्गातून लक्ष देत आहे. बघा, प्रभूची योजना जे मला माहित नव्हतं ते माहित झालं. पवित्र आत्म्याजवळ जे आहे ते तुम्हाला कळवित आहे. तुम्ही वर्षातून एकदा दशमौन देता, मान्य देता तुम्ही दशमौन, पण तुम्हाला वर्षातून एकदा जेवढी रक्कम येते का तुमच्या हातामध्ये, जी काही तुम्ही देव बाप्पाच्या दशमौंशामध्ये चर्चला देता, दरवर्षी देत आला, एकदाच भेटते का वर्षातून? दर महिन्याला भेटत नाही तुम्हाला? दर महिन्याला भेटते ना? यांनो, दर महिन्याला इमानदारीने प्रभू या परिवारात जे पण पैसे देतो ना त्याचा 10वा हिस्सा तुम्ही देव बाप्पाला प्रदान करा. त्याच्यामध्ये हलगर्जीपणा दाखवू नका. हे बघा, उत्तमातलं उत्तम 84 स्तोत्रामध्ये सांगितलेलं आहे, जे उत्तम ते परमेश्वर देईल. त्यांनी वादा केलेला आहे की माझ्या विश्वासणाऱ्यांना मी उत्तमातलं उत्तम देईल. पण देव बाप्पाला पण आपल्या विश्वासणाऱ्याकडून उत्तमातलं उत्तमच हवं आहे. आणि ते पण 1% हवं आहे. 2% देव बाप कधीच मागत नाही. त्याने 2%ची मागणी केलीच नाही. त्याने 10वा हिस्सा मागण्याची इच्छा विश्वासणाऱ्याकडे सेवकाकडे केली. त्याने 9वा भाग मागण्याची अपेक्षा केली नाही. 9वा भाग म्हणजे 10 जो आकडा पूर्ण होतो, 9% आमचे आहे. 10वा जो भाग आहे, 10वा आकड्याचा जो अक्षर आहे ते प्रभूचा आहे. आणि हे तुम्ही इमानदारीने करा प्रियांनो, इमानदारीने करा. हे बघा, कोणी जरी तुमची इमानदारी पाहिली नाही ना, देवबाप तुमची इमानदारी पाहिजे.
कोणाचं जरी लक्ष तुमच्याकडे नसलं ना, प्रभूचं लक्षही तुमच्याकडे. तुम्ही काय करतात, कसं करतात. प्रियांनो, दान आणि दशमांश या दोन गोष्टींमध्ये जो विश्वासणारा, जो सेवक देवाला संतुष्ट ठेवील ना प्रियांनो, त्याला या भूतलावर जरी आशीर्वाद शारीरिक नाही मिळाले ना हरकत नाही, त्याचे आत्मिक आशीर्वाद वरती जमा आहेत. म्हणून देवबाप म्हणला, आपलं धन तुम्ही वर स्वर्गात साठवा, पृथ्वीवर साठवू नका म्हणला. दिलंय ना मग त्याच्या 6व्या अध्यायामध्ये 19 ते 21 वाचनात सांगितलंय ना, तुम्ही आपली धनसंपत्ती पृथ्वीवर साठवू नका, आपली धनसंपत्ती स्वर्गात साठवा. आणि दशमांश आणि दान या सारख्या अनमोल दोन गोष्टीची धनसंपत्ती साठवण्याचा हर एक विश्वासणाऱ्याला सुवर्ण अवसर देव बाप्पाने उपलब्ध केलाय. पण हा सुवर्ण अवसर सर्वजण सुवर्णपणे देवासमोर सादर करीत नाही. तर महिन्याला तुमच्या पाकिटामध्ये इमानदारीने जो काही दशमांश येतो तो तुम्ही घालून ठेवायचा दर महिन्याला. आणि त्याच्यामध्ये घातलेल्या दशमांशामध्ये हात नाही घालायचा परत. अरे फार संकट आलं, याच्यातून काढून घ्या, परत याच्यात घालू आम्ही. एकदम देवाच्या नावाने बंद केलं ना, त्याच्यात हात घालायचा नाही, काढायचं नाही कोणत्या सबबीवर. देवबाप एवढे भयानक संकट तुमच्यावर आणणार नाही की दशमांशामध्ये हात घालून तुम्हाला तो खर्च करून पुन्हा त्याच्यात दशमांश टाकण्याची संधी देईल. असं देवबाप तुमच्यावर पेच प्रसंग येऊच देणार नाही. तुम्ही वचनामध्ये स्थिर असले ना, यानं तुमच्यावर कधीच अशी वेळ देवबाप येऊ देणार नाही. अशी वेळ एका दिसली ना, त्या वेळेला देवबापच निरसन करील, तुमच्यापर्यंत येऊ पण देणार नाही. तुमचं मन फक्त प्रभूविषयी चांगलं पाहिजे. तुमच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा संशय नसला पाहिजे. अरे संकट आलं, अरे आहे ना दशमांश, काढा त्याच्यातलं, परत आपण त्याच्यात घालू. असं मुळीच दशमांशाला करू नका प्रियांनो. का देवबाप माझ्या मुखातून असे शब्द उच्चारितोय मला माहिती नाही प्रियांनो. इमानदारीने देवबाप्पाचा दशमांश 12ही महिन्याचा पाकिटामध्ये ठेवा. असं करू नका, अरे 11 महिने पूर्ण झाले, आता 12वा महिना सुरू झाला, आता 12व्या महिन्यामध्ये आम्हाला वर्षभराचा दशमांश पाकिटात एकाच महिन्याचा टाकायचा आहे. एका महिन्याच्या पेमेंट मधून 12 महिन्याचा दशमांश घालू नका. दर महिन्याचा दशमांश इमानदारीने त्याच्यात टाका. जो काही असेल तुमचा तो, त्याच्यामध्ये कमी आणि जास्तपणा आलाच नाही पाहिजे. जेवढा देवबाप्पाने सांगितलं तेवढा दशमांश ठेवायचा. 10 रुपये असले ना, 1च रुपया ठेवायचा, 2 ठेवायची चूक नाही करायची. आता 8 तर राहिलेच नाही, 4 पण राहिले नाही. त्यामुळं आता काय 1 रुपयाला फोडायची गरज पडत नाही. पण 2 रुपये टाकायची नाही, 1च रुपया ठेवायचा. 100 आले तर 10च रुपये ठेवायचे. 1000 आले तर 100च ठेवायचे. 10,000 आले तर 1,000च ठेवायचे. 50,000 आले तर 5,000च ठेवायचे. आणि 1,00,000 जर आले तर 10,000 ठेवायचे. हा आहे दशमांशाचा देण्याचा हिशोब. याच्यामध्ये कंजूसपणा करायचा नाही. अरे एवढे पैसे काय करायचे, थोडे बाजूला राहू द्या, थोडे घालू. देवबाप काय म्हणतो का सगळे टाका? काही जण करतात बरं का दशमांशामध्ये, सगळं नाही ठेवीत. काही जण बाजूला, नाही एवढे नको, एवढे बाज देतोच ना आपण देवबाप्पाला, काही ना काही तर देतोच ना आपण. मोकळं तर देवबाप्पाला ठेवीत नाही ना. असा कंजूसपणा नाही झाला पाहिजे. देवबाप जर तुम्हाला द्यायची कंजूसी करत नाही तर आम्ही पण देवबाप्पाचा हिस्सा देवबाप्पाला द्यायला कदापि कंजूसी केली नाही पाहिजे प्रियांनो.
आणि दशमांश मी देणार नाही हा विचार तर कधी डोक्यात आणायचाच नाही. काही जणांच्या डोक्यात असतं पण कमी दशमांश देणार नाही. म्हणून देवाचे सेवक चर्च मध्ये सांगतात दशमांश तुम्ही आणा, दशमांश द्या, देवाचा हिस्सा देवाला द्या, देवबाप तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. पण काही जण आजही देवाचा दशमांश देव बाप्पाला देत नाही. प्रियांनो, माझ्या प्रत्ययास आलंय, मी जवळून या गोष्टीला अनुभवलेलं आहे. आज जवळपास 35 वर्षापर्यंतची सेवा मी प्रभू मधली केलेली आहे. 35 पेक्षा अधिक म्हटलं तर चालेल. एवढ्या वर्षाच्या सेवेचा अनुभव माझ्या जवळ आहे प्रियांनो. आणि फार मी या सगळ्या गोष्टीचा जवळून अनुभव घेतला. केवळ दशमांश दानाचाच अनुभव घेतला असं नाही, सगळ्या गोष्टीतून देव बाप्पाने मला शिकवलंय. पण देव बाप्पाला आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये कधी निराश करू नये. म्हणून प्रियांनो, कधी कधी काय होतं माहितीये का, हे बघा, खऱ्याला मरण नसतं बरं का. खरं कधी लपत नसतं, खरं कधी खोटं बोलत नसतं, आणि खरं प्रगट झाल्याशिवाय राहत पण नसतं. कधी कधी आमच्या भावी जीवनामध्ये असे पेच प्रसंग येतात प्रियांनो. कोणतेही पेच प्रसंग येतात बरं का. असं समजू नका पेच प्रसंग येण्याचं एकच माध्यम असतं. अनेक पेच प्रसंग असतात की ज्या पेच प्रसंगातून आम्ही सुखरूपपणे सुटावं अशी आमची इच्छा असते. पण कधी कधी ही गोष्ट आमच्याच्याने साध्य होत नाही, किंवा कधी कधी देव बाप्पाने या गोष्टीला साध्य करण्यासाठी थोडासा वेळ लावतो. का अशा घटना होतात प्रियांनो? कारण आम्ही देवाला संतुष्ट केलेलं नसतं ना. म्हणून देव बाप्पांना आम्हाला दिल्याशिवाय राहत नाही. देवाला माहितीये मी यांना निर्माण केलंय, हे माझ्या हाताची निर्मिती आहे, तर मला यांना देणं गरजेचं आहे. पण देव बाप्पन आपल्या विश्वासणाऱ्यांना, सेवकांना शिकवतो, मला खुश करा म्हणजे मी तुम्हाला खुश करीन. आमच्या जीवनामध्ये आम्ही कोणाला जरी खुश करता आम्हाला नाही ना आलं हरकत नाही. आम्हाला फक्त देवाला खुश करता आलं पाहिजे. आणि जो देवाला खुश करेल ना प्रियांनो, देव बाप त्याला दिल्याशिवाय राहणार नाही. योबाने कुणाला खुश केलं? कुणाला खुश केलं? सैतानाचे एवढे जुलूम योबाने सहन केले. कोणासाठी केले? प्रभूच्या गौरवासाठी त्यांनी सहन केले. म्हणून देवाने पण त्याला डबल आशीर्वाद दिल्याशिवाय राहिलं नाही. देव डबल देतो प्रियांनो. देवाची इच्छा आम्ही पूर्ण केली ना, देवाचा हात फार उदंड हात आहे. त्याचा हात असा हात आहे, द्यायला लागला ना तो थांबत नाही द्यायचा. आम्ही कदाचित म्हणतो एखाद्या वेळेला, प्रभू बात झाला आता, खूप मला मिळत आहे, आता नको, हे दुसऱ्याला दे कोणाला तरी. इतकं आम्हाला देव पुरवतो, कोणती गोष्ट असू द्या प्रियांनो. पण कधी कधी आम्ही एखाद्याच गोष्टीला टार्गेट मध्ये धरतो. अरे हीच गोष्ट माझ्यासाठी झाली पाहिजे, हेच माझ्यासाठी गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी देव बाप करतो प्रियांनो. अगोदर देवाला संतुष्ट करा, मग देव तुम्हाला संतुष्ट करतो का नाही याची प्रतीती पहा. प्रियांनो, योग आमच्यासाठी सर्वात मोठा आदर्शाचा कित्ता देवाने ठेवलाय की देवाला जर तुम्ही खुश केलं, संतुष्ट केलं, तर देव बाप तुम्हाला कशा प्रकारे देण्याची इच्छा ठेवतो ते योबाकडे पाहून आम्हाला समजतं. आमचा देव कधीच उपकार त्याच्या माथ्यावर ठेवत नाही, त्या उपकाराची भेट तो करतो. म्हणून वचनात सांगितलं, तो कोणाचा ऋणी राहत नाही. ऋणी राहायचा शब्द देवाच्या डिक्शनरी मध्ये नाही, तो दिल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, आम्ही स्वतःला चेक करायचं, मी देवाविषयी कसा आहे, मी देवाला माझ्या भावी जीवनामध्ये कसा घेऊन चाललोय, किंवा देव माझ्या बरोबर कसा आहे, याची जर आम्ही तपासणी केली ना प्रियांनो, या दुष्टापासून आमचं रक्षण ऑटोमॅटिकली होईल.
म्हणून स्तोत्र 34:7 मध्ये सांगितलंय आमच्या संरक्षणासाठी एक दूत देण्यात आलेला आहे. जो दूत आमच्यासाठी देण्यात आलाय तो कशासाठी आलाय? आम्हाला सैतानाच्या प्रत्येक हल्ल्यापासून, प्रत्येक मोहापासून, प्रत्येक सैतानाचे पाठवणाऱ्या संकटापासून आमचं रक्षण व्हावं म्हणून दिलाय. न तर कशाला आहे दूत आमच्या भोवती? प्रियांनो, अनुभव घेऊन पहा. तुमच्या संरक्षणासाठी देवाने दूत ठेवलाय का? वचनात सांगितलंय की मी प्रत्येकाला दूत देईन, पण तो दूत खरोखर आहे का तुमच्या बरोबर? तो दूत त्यांच्या बरोबर आहे जे देवाची इच्छा पूर्ण करतात, देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची तयारी दाखवतात. त्यांच्यासाठी तो दूत आहे. हा दूत उठून सुटून कोणाच भोवती पण देवाने नाही ठेवला. जे देवाचं ऐकतात, जे देवाच्या अनुशासनात राहतात, जे देवाची मर्जी पूर्ण करण्याकरता आपल्या जीवाला शून्य लेखतात, त्यांच्यासाठी तो दूत आहे. म्हणून 12 शिष्यातल्या 9 शिष्यांनी प्रभूसाठी हसत हसत आपले प्राण दिले. त्यांनी आपल्या प्राणाची किंमत शून्यपेक्षाही खालच्या दर्जाची केली, म्हणून त्यांना प्रभूसाठी प्राण देता आला. स्टेफनाला पण हसत हसत दगड मार खाऊन मारण्याची का त्याने मान्यता घेतली? कारण तो देवाची इच्छा पूर्ण करणारा होता. त्याने स्वतःची इच्छा जर ठेवली असती ना, एक दगड खाल्ला असता तर पळून गेला असता. मला असता नको, दुसरा दगड नको खायला, चला निघून जा इथून. उभा राहिला. प्रियांनो, लोक कुठून कुठून त्याला दगड मारत होते. पाठीत लागला असेल, डोक्यात लागला असेल, पोटावर लागला असेल, तोंडावर लागला असेल, दगड काही विचारून लागला असेल का स्टेफनाला? पण त्याने हसत हसत प्रभू करता आपला प्राण दिला. म्हणून प्रभूने पण त्याला दर्शन दिलं. त्यांनी पाहिलं देवाचा पुत्र उजव्या हस्ते उभा राहिलेला त्यांनी पाहिला. प्रियांनो, जे देवासाठी करतात ना, देव त्यांच्यासाठी पण काहीतरी करून दाखवतो. आम्ही आमच्या भावी जीवनामध्ये ना आमच्या इच्छा आम्ही जरूर देवासमोर ठेवाव्या. मी इच्छा ठेवण्याच्या विरोधात नाही, माझा देव विरोधात नाही, तर मी कशाला विरोधात राहू? पण इच्छा ठेवण्या अगोदर आम्ही पण स्वतःला तपासलं पाहिजे की मी किती देवाच्या इच्छा पूर्ण करतो, किती देवाच्या आज्ञेमध्ये मी राहतो. याची स्वतः तपासणी केल्याशिवाय आम्ही पण आमच्या इच्छा देव बाप्पाला सादर करू नये. यानो, हे तुमच्या परिवारात तुम्ही करण्याचा प्रयत्न केला ना, बघा मग तुमच्यासाठी एक शब्द आहे. 1 थेसलीन 4 अध्याय आणि त्याचं 14वं वचन. 4 अध्याय आणि 5वा अध्याय 14वं वचन. क्षमा करा. बंधूंनो, आम्ही तुम्हाला बोध करीतो की अव्यवस्थित लोकांस ताकीद द्या, जे अल्प धीराचे आहेत त्यास धीर द्या, आशक्तास आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. जे अल्प धीराचे आहेत त्यांना सशक्त बनवण्याची आज्ञा देव बाप्पाने दिली. जे अल्प धीराचे त्यांना आणखी अल्प, खालच्या अल्प धीराचे करायची देव बाप्पाने मागणी नाही केली. त्यांना सांगा, त्यांना बोध करा, त्यांना सौम्यतेने शिकवा. त्यांच्या मनाची तयारी प्रभूच्या इच्छेप्रमाणे वागण्याची त्यांची तयारी होईल असं शिक्षण त्यांना द्या. आमचा प्रभू आहे ना, जो चिखलाचा असतो ना त्याला चिखलातून बाहेर काढतो. आमचा प्रभू जो चिखलात आहे ना, आमचा प्रभू आणखी त्याला चिखलात नाही घाली. म्हणून आम्हाला पण देवाचा आदेश आहे, जो संकटात आहे त्याला संकटातून कसं तुला बाहेर काढता येईल त्याचा तू प्रयत्न कर. आज जगातल्या बहुसंख्य विश्वासणाऱ्याला ही सुवर्ण गोल्डन संधी त्यांच्या समोर असते. प्रियांनो,
परंतु काही जण या संधीचा फायदा उचलत नाही. विशेष करून प्रियांनो, जे संकटात असतात ना त्यांना या गोष्टीचा फार जवळून आणि चांगला अनुभव असतो. आम्हाला बाहेर काढणारा प्रभूचा असतो प्रियांनो, पण प्रभू स्वर्गात आहे. कुठे आहे प्रभू? स्वर्गात आहे. आम्ही कुठे आहे? पृथ्वीवर. जे पृथ्वीवर त्याचे विश्वासणारे आहेत ना, त्यांना ती सुवर्ण संधी असते. मग संकट वेगवेगळे असतात. आता आज तुमच्या परिवारात काय तुमची आशा आहे तुम्हाला माहिती आहे ना. तुम्हाला माहिती, कोणाला जरी माहिती नसली, आता थोडी बहुत मला माहिती झाली ती तुमच्या बोलण्यामुळं मला कळली की तुमची सर्वात मोठी इच्छा काय. आता जर तुमची सर्वात मोठी इच्छा देव बाप्पाकडे तुम्ही ती ठेवली, देव बाप तुम्हाला निराश करीन का? तुम्ही निराश होताल या आशेने तुम्ही सर्वात मोठी इच्छा देवाकडे केली का? देव बाप तुमची इच्छा जरूर पूर्ण करणार आहे. प्रिय, आमचा देव कोणालाही निराश करत नाही. पण देव बाप पण आपल्या विश्वासणाऱ्याकडून थोडी खुश होण्याची अपेक्षा करतो. तुम्ही कमीत कमी 2 माध्यमातून देव बाप्पाला खुश करण्याचा प्रयत्न करत राहा. प्रियांनो, देव बाप तुम्हाला एक ना एक दिवशी आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि जेव्हा आशीर्वाद मिळेल ना, त्यावेळेचा समय ना तुमच्यासाठी काय असेल ना, त्यावेळेला तुम्हाला कळेल. आता ते झालं नाही म्हणून तुम्हाला कळत नाही, पण देव बाप ते करणार आहे. म्हणून इथं वचनात सांगितलंय, अल्प धीराच्या विश्वासणाऱ्यांना. थोडासा कडक शब्द या ठिकाणी दिलाय, ताकीद. ताकीद म्हणल्यावर माणसाला वाटतं अरे रागाने बोललं पाहिजे, जे वाटून ते यांच्यासाठी केलं पाहिजे. अशा अनुषंगाने तो ताकीद शब्द नाही दिला. सौम्यतेने, नम्रतेने, लीनतेने, समजणाऱ्या भाषेमध्ये अल्पधीराच्या विश्वासणाऱ्याला आम्हाला तयार करण्याचं देव बाप्पाने सांगितलंय. देव बाप कधीच सक्ती करत नाही. आणि त्याने एदेन बागेमध्ये दाखवलं की मी सक्ती करणारा नाही, मी विनंती करणार आहे. आदामाला विनंती केली, सक्ती केली असती तर आदामाने खाल्ला असतं का फळ? प्रभू जर म्हणला असता तुला ते फळ खातच येणार नाही, तू जर खायला गेला तर मी तुला ते खाऊ देणार नाही, म्हणलं का प्रभू असं? पण प्रभूला माहित होतं ना ते खाणारच आहे. का तिथं परीक्षा झाली माहिती का? प्रभूला फक्त मन बघायचं होतं, हे माझं ऐकतात का स्वतःच ऐकतात. काही जण, एक जण मला एका परिवारातले प्रियजन म्हणले, तर हे दिन बागेमध्ये ते झाडच का प्रभून ठेवलं? ते झाड ठेवायला नव्हतं पाहिजे ना, आदामाने खाल्लंच नसतं ना फळ. सगळे फळ ठेवले, एकच झाड ठेवायची काय प्रभूला गरज होती? आणि वरून सांगायची आवश्यकता का पडली? त्या झाडाजवळ जाऊ नको, त्या झाडाला शिवू नको, त्याचं फळ खाऊ नको. ते ठेवलंच नसतं तर हे वाक्य बोलायची प्रभूला गरजच लागली नसती. प्रभूने का ते झाड ठेवलं माहितीये का? ध्यान देऊन ऐका प्रियांनो, माझ्या डोक्यात नव्हतं बरं काही. प्रभू सांगते ते झाड ठेवण्याची प्रभूला का गरज पडली माहितीये? कारण प्रभूला चेक करायचं होतं, मनुष्य आपल्या बुद्धीने जास्त चालतो का माझ्या बुद्धीने चालण्याची इच्छा धरतो. इथं आदाम फेल झाला. तो देवाच्या सांगण्याप्रमाणे करण्याऐवजी स्वतःच्या बुद्धीने करण्यावर त्याने जास्त विश्वास ठेवला, म्हणून फळ खाल्लं. देवाने केलं का त्यांना नष्ट, भस्म केलं का? नाही केलं. का नाही केलं? कारण प्रभू जाणत होता यांना निर्मिती करणारा मी आहे. ब्रदर, पण ते फळ त्याच्या बायकोने त्याला बळच खायला दिलं ना. हे बघा, बायकोनी जरी दिलं पण आज्ञा कुणाला होती? आज्ञा हवेला नव्हती. हा, आदामाला आज्ञा होती, हवेने फळ खाल्लं तेव्हा. स्त्रीला पण आज्ञा नव्हती केली ना त्यांनी.
स्त्रीला फळ खाण्याविषयी आदम म्हटला असेल की ते झाडाजवळ जाऊ नको, फळ खाऊ नको, आदम पण म्हणला तिने असेल. बळच त्याला दिलं म्हणून नवरा बायको म्हणून त्याने ते खाल्लं असं झालं. आणि परमेश्वरापाशी सुद्धा म्हटला तो काय देवा श्री मी खात नव्हतो पण मला दिलं काहीतरी स्त्रीने दिलं म्हणून मी ते खाल्लं. हे बघा, आता हे लहान बाळ आहे ना, ते या बाळाला ना समज, याला आपण जसं सांगतो म्हणलं ना त्या ठिकाणी जाऊ नको, ऐकणार जर बाळ असलं ती कधीच त्या ठिकाणी जाणार नाही. अरे माझ्या मम्मीने माझ्या पप्पानी सांगितलं तिथं जायचं नाही, तिथं कशाला जाऊ, माझ्या मम्मीनी पप्पानी पाहिलं असेल तिथं काहीतरी धोका आहे म्हणून मला म्हणले नको जाऊ. लहान बाळाला आम्ही जर सांगू तर कळतं की यार तिथं जाऊ नको. आता परमेश्वराने पण आदमाला फक्त फळ नको खाऊ सांगितलं होतं. फळ नसतं खाल्ले तर शाप आले नसते आणि उत्पत्ती पण झाली नसती ना. उत्पत्ती 1000 वर्षापर्यंतच प्रभू राहिला असताना 7000व्या वर्षात आलोच नसतो. कारण वचनच सांगतंय 2 पेत्र 3:7 मध्ये की प्रभू 1 दिवसासाठी 1000 वर्षाकरता आला होता. 7000वं वर्ष आम्ही पाहिलंच नसतं. आम्ही जगामध्ये आलो असतो का नाही माहिती नाही आम्हाला, कारण आम्ही 7000व्या वर्षामध्ये आलो आहे ना. आपली येण्याची प्रक्रिया 7000व्या वर्षात आहे ना. नाही सांगता यायचं ब्रदर एवढं, म्हणजे 7000 वर्षापूर्वीचं एवढं नाही सांगता यायचं. म्हणजे मी काय असं हे वचन ऐकलंच नाही असं. हे बघा, वचनाचं ज्यांनी मेडिटेशन मनन केलंय, हे बघा ज्याच्या आडामध्ये 30 आहे, 60 आहे, 100 आहे तोच बोलू शकतो. ज्याच्या आडामध्ये काहीच नाही त्याला काय बोलता येईल. पवित्र आत्मा कोणती सहाय्यता करील? पवित्र आत्मा त्यांना सहाय्यता करतो ज्याच्या जवळ आहे. म्हणून प्रभू म्हणला ज्याच्या जवळ आहे त्याला दिलं जाईल, ज्याच्या जवळ नाही त्याच्या जवळ जे काय असेल ते पण काढून घेतलं जाईल. वचनामध्ये सगळं सांगितलंय प्रियांनो प्रभूने. फक्त आम्हाला वचन माहीत असणं गरजेचं आहे. फळ कुणी खायला लावला आदामाला हे महत्वाचं नाही, आदामाने ते फळ का खाल्लं हे महत्वाचं आहे. कुणी खायला मजबूर केलं हे महत्वाचं नाही. कारण प्रभूने आदामाला सांगितलं होतं फळ खाऊ नको, हव्वेला नव्हतं सांगितलं. हवा निर्माणही नसन झाली तेव्हाच प्रभूने सांगितलं असं. एकटा होता येदीन बागेत आदम, होता का नव्हता? वचन सांगतं ना. मग उत्पत्ती 2:18 मध्ये देवबाप बोलला की मनुष्य एकटा असावं हे बरे नाही. हे शब्द नंतर आले, त्याच्या अगोदर आदम एकटा होता. तेव्हाच सांगितलं असं प्रभू परमेश्वराने आदमाला हे फळ खाऊ नको बरं का, हे फळ तुझ्यासाठी धोक्याचं आहे, सगळे फळ खा, या फळाजवळ जाऊ नको. आणि मग जेव्हा हव्वा सहकारणी त्याला देण्यात आली, आदामाने त्या सहकारणीला सांगितलं असन की त्या झाडाजवळ जाऊ नको, ते फळ खाऊ नको. पण हव्वेने ऐकलं नाही. म्हणून हव्वेने फळ खाल्लं तेव्हा आज्ञाभंगाचं पाप आलं नाही असं बायबल सांगतो. जेव्हा आदामाने खाल्लं तेव्हा आज्ञाभंगाचं पाप आलं असं वचन शिकवतो. यांनो वचनामध्ये जे देवबाप बोललाय तीच प्रक्रिया झाल्यावर आज्ञाभंग आली. त्याच्या अगोदर हव्वेने 100 वेळेस जरी स्वतः फळ खाल्लं असतं ना त्या झाडाचं तरी आज्ञाभंगाचं पाप आलं नसतं. पण आदामाने नुसती जीभ त्या फळाला लावली, आज्ञाभंगाचं पाप आलं. जीभ फक्त त्या फळाला आदामाची लागली, आज्ञाभंगाचं पाप देव बाप्पाच्या नजरेमध्ये आलं. यांनो पवित्र आत्मा जेव्हा आपल्या मनातल्या गोष्टी सांगतो तेव्हा तो सांगायला हालगजरीपणा करत नाही, राखून ठेवीत नाही, उघडरित्या बोलतो. फक्त जिभेचा स्पर्श त्या फळाला झाला, लगेच आज्ञाभंगाचं पाप देवाच्या नजरेत आलं. मग ते फळ खाणं तर लांबची गोष्ट आहे देवाच्या नजरेत. म्हणून देवबाप म्हणला होता त्या झाडाला स्पर्श करू नको, स्पर्श करशील तर मरशील. दिलेलं वचनात स्पर्श करशील तर मरशील.
का म्हणलं? कारण जिभेला त्या झाडाचं स्पर्श झाला, संपलं तुझं जीवन, तुझ्यामध्ये मरण येणार. आणि मग ते शापाने देव बाप्पाने सांगितलं. यानो काही गोष्टी देव बाप गुप्त ठेवतो. नको करू म्हणलं ना, आम्ही नाहीच केलं पाहिजे. आदामाने केलं म्हणून आमच्यावर आलं. आजपर्यंत पाप म्हणता येतं का कुणी मी पापी नाही म्हणून? देवाशिवाय आम्हाला म्हणताच येत नाही की कुणी पापी नाही म्हणून. फक्त देव आहे की तो पापी नाही. बाकी मनुष्य प्राणी सगळे पापी आहेत. पापाचा दोष त्यांच्या नावावर आहे. म्हणून तो दोष पुसण्यासाठी देवाने आपला एकुलता एक पुत्र राखून न ठेवता त्याला आमच्यासाठी पाठवलं. म्हणून येशू ख्रिस्तामध्ये आज आमचे पाप धुतले गेलेले आहेत. आम्हाला म्हणता येतं का आम्ही स्वतःहून आमचे पाप धुतलेत? आहे का कोणाला म्हणण्याची हिंमत की मी स्वतःहून माझे पाप धुतलेत? आम्हाला म्हणावंच लागतं येशू ख्रिस्तामुळं आमचे पाप धुतले गेले आहेत आणि मी शुद्ध झालो आहे. येशू ख्रिस्ताचं नाव घेतलं नाही ना तुम्ही शुद्ध नाही. तुम्हाला म्हणताच येणार नाही तुम्ही शुद्ध आहे. पण त्याच येशू ख्रिस्ताच्या वचनाला बायबल मध्ये नाकारलं पण जाते. येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा म्हणलं ना, नाही 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 हो, हे नाही शक्य, हे नाही जमणार, हे कसं काय जमवून? मग पिता पुत्र पवित्र आत्म्याचं काय? हे जर करायचं म्हणल्यावर मग ते काय? ते जे आम्ही केलंय ते काय? मला किती जणांनी हे सवाल केले म्हणे ब्रदर आमचं बाप्तिस्मा झालंय, हा घेतल्यावर मग त्या बाप्तिस्माचं काय? तो काय? मग जेव्हा मला एवढं वचन नव्हतं माहिती तेव्हा मला बोलता येत नव्हतं. पण आता मला बोलायचं देव बाप्पाने शिकवलंय. एक बिगर नावाचा आहे, एक नावाचा आहे. तुम्हाला बिगर नावाचं राहायचंय का नावाचं राहायचं हे तुम्ही ठरवायचं. आज जगामध्ये तुमचं ओळख आहे ना, नाव आहे ना, तुम्हाला लिव्हिंग सर्टिफिकेट वर नाव आहे ना, बँक पुस्तकावर नाव आहे ना, आधार कार्ड वर नाव आहे ना, इलेक्शन कार्ड वर नाव आहे ना. बिगर नावाच्या इतकं तुम्ही बिगर नावाच्या असते तुमचं चलन का काही? म्हणून येशू ख्रिस्ताने सांगितलं युगाच्या समाप्तीपर्यंत मी सदोदित ते वचन माझच आहे, ते रद्द होऊ नये म्हणून तो म्हणला जगाच्या शेवटापर्यंत सदोदित मी तुम्हा बरोबर आहे या वचनाप्रमाणे. पण काय विश्वासणारे नाही. याच बाप्तिस्म्याला सगळं काही दिलंय, मग या बाप्तिस्म्याला काहीच ठेवलं नाही ना. तेच सगळं, हे काही नाही. हे जर काही नसतं तर देवाने हे कशाला पुढं नेलं? मग 3000 लोकांपासून देव बाप्पाने आपलं राज्य का वाढवलं? का देव बाप्पाला राज्य वाढवायची इच्छा झाली? जर ते सगळं होतं तर मग हे का केलं देव बाप्पानी? म्हणून म्हणतात ना, अर्ध्या हळकुंडात कधी पिवळं होऊ नये. अर्ध्या हळकुंडात पिवळं होणं धोक्याचा मार्ग आहे. पूर्ण पिवळ व्हा, पूर्ण समजून घ्या हे वचन काय आहे, हे वचन काय नाही ना माहिती. याची देव बाप्पाकडे प्रार्थना करा. देवाने सोपा उपाय सांगितला, मागा म्हणजे मिळेल. मागतच नाही आम्हाला हे देन ते दे, हे असं होऊ दे तसं होऊ दे, मला गाडी भेटू दे, मला ॲलिशन बंगला भेटू दे, या गोष्टी मागितल्या जातात. पण देवाचं वचन काय आहे त्याच्याविषयी नाही एवढी तळमळीनी. प्रभू प्रेषित 2:38 वचन का ठेवलं बायबल मध्ये? मला समजावून सांग. मला नाहीच कळत हे वचन, आणि जे मला कळालंय ते गलत आहे. ते वचन ओनली जीजस म्हणून मला कळलंय, ते खोटा संदेष्टा म्हणून कळलंय, आणि हे वचन ऐकणार आणि सांगणार नरकात जाणार हे मला माहिती झालंय. खरंच असं आहे का? मला समजावून सांग. हे नाही तळमळीने विचारलं जात. आणि मग या गोष्टीची घोषणा करण्यासाठी काय सेवक घरोघरी जातात. हे वचन ऐकून खबर का? या 3 गोष्टींनी ते वचन आहे. प्रेषित 2:38 वचन 3 गोष्टींनी मजबूर आहे. ओनली जीजस, खोटा संदेश नरकात जाणारा.
जायचं का तुम्हाला? मग कोणता विश्वासणार म्हणून नाही मी तयार आहे जायला म्हणून का कुणी? ही शिक्षणाची प्रथा आजही चालली. कसं वाटत असन देवबापाला? देवबाप संतुष्ट होत असन का? माझ्या पवित्र शास्त्रात माझ्या आत्म्याने लिहिलेलं वचन माझे सेवक माझेच विश्वासणाऱ्यांनाच असं गलत रीतीने सांगते. देवाला आनंद होत असन का? विचार करा प्रियांनो. म्हणून तुम्ही अतिशय भाग्यशाली आणि अतिशय धन्य प्रियजन आहे की तुम्हाला हे ऐकवलं जाते. सगळ्यांना हे ऐकवलं जाणार नाही. लक्षात ठेवा, देव बाप सगळ्यांना ऐकविणार नाही. त्याने वचनातच पुरावा देऊन सांगितलंय. तो म्हणला बोलवलेले पुष्कळ आहेत, निवडलेले थोडे आहेत. निवडलेल्यांनाच हे सांगितलं जाणार आहे, पण निवडलेले कोण आहेत ना ते प्रभू शिवाय कोणाला माहिती नाही. देव बाप्पा जवळ आपल्या वचनाप्रमाणे आपल्या लोकांना सांगायसाठी भरपूर काही आहे. आमची फक्त तयारी असली पाहिजे प्रियांनो. कुंभाराला माती म्हणते का? तुम्हाला असं का वाईट बनवलं? एक वाईट बनवलं, एक चांगलं पात्र का बनवलं? माती तर तीच आहे, पण एकाचा वाईट उपयोग एकाचा चांगला उपयोग का केला तू कुंभारा? बोलते का माती? मग तुम्ही आम्ही वचनाविरुद्ध बोलणारे कोण? काय अधिकार आहे आम्हाला वचनाविरुद्ध बोलायचा? कुणी आणला तो अधिकार त्या वचनाविषयी असं बोलण्याचा? देवाने ते बोलण्यासाठी ते वचन ठेवलं का बायबलमध्ये? काही तुम्ही त्याला अर्थ लावा आणि सगळ्या जगामध्ये त्याचा प्रचार करा. प्रेषित 2:38 वचनाची निंदा थांबली पाहिजे ही देवाची इच्छा आहे. आजही इच्छा आहे देव बाप्पाची. आणि जर प्रभू येण्या अगोदर ही इच्छा पूर्ण नाही झाली प्रभूची, वरती एकाचा हिशोब देव बाप घेतल्याशिवाय राहणार नाही. एकाला उभं करीन, विश्वासणाऱ्याला पण आणि सेवकाला पण. या वचनाविषयी पृथ्वीवर काय बोलत होतास तू? वाचायची संधी इथंच आहे. प्रभू येण्या अगोदरच आहे वाचायची संधी. प्रभू आल्यावर नाही. प्रभू आल्यावर कोणालाही वाचता येणार नाही. मी जरी भविष्यामध्ये प्रेषित 2:38 वचनाच्या विरोधात गेलो ना, मला पण संधी नाही. मी माझं पण लपवित नाही. जोपर्यंत चाललो या वचनामध्ये माझ्यासाठी आशीर्वाद आहे. मी जर या वचनापासून भटकलो ना, मी पण माझे आशीर्वाद गमवले. मी जर एवढं बोलतोय ना पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने, पण माझी पण मी अवस्था तुम्हाला सांगितली. आणि एक लक्षात ठेवा, वचन आहे ना फक्त ऐकणाऱ्यांसाठी नसतं. लक्षात ठेवा, ध्यान देऊन शब्द ऐका. वचन हे फक्त ऐकणाऱ्यांसाठी नसतं. प्रथम वचन बोलणाऱ्यासाठी. तुला हे प्रथम, नंतर हे जे बसलेत ऐकणारे यांच्यासाठी आहे. देव बाप एकाला सांगतो ना एकाला सोडून देतो असं कधीच करत नाही. तो सेवकाला पण म्हणतो तुझ्यासाठी पण नाही, आणि ऐकणाऱ्यांना म्हणतो तुमच्यासाठी पण नाही. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे आमच्या हातात. देवाच्या उपस्थितीमध्ये प्रियांनो, देवाला जे आवडतं ना तेच आम्ही केलं पाहिजे. ही देवाची इच्छा आहे. म्हणून शेवटचं एक वचन बघू आणि मी थांबतो या ठिकाणी. आणले होते 5 वचन, पण देवबाप एकच वचनातून आज बोलवा. शेवटचा शब्द, पहिले करंथीकराचं पत्र 14वा अध्याय 40वे वचन. शेवटचं वचन आपण पाहू. सर्व काही साजेल असे व व्यवस्थितपणे होऊ द्या. काय म्हणतंय देवाचं वचन? सर्व काही साजेल असे व व्यवस्थित होऊ द्या. प्रार्थनेमध्ये व्यवस्थितपणा आणि देवाच्या इच्छेप्रमाणे साजेल असली गोष्ट होणं गरजेचं आहे. देवाला या गोष्टींप्रमाणे सेवा झालेली मान्य होती.
जीवनामध्ये आम्ही सर्वांना दुःख द्यावं प्रियांनो, सर्वांना द्यावं दुःख वेळ प्रसंगी. असं नाही की देतच राहा म्हणून, न तर म्हणताना रे सेवक म्हणजे जीवनामध्ये सगळ्यांना दुःख द्या म्हणजे मी आजपासून दुःख द्यायला सुरू होतो, असं नाही. वेळ प्रसंग काळ तसा आला तर दुःख जरूर द्या, पण देवाला दुःख देण्याची कधी भूल मिस्टेक करू नका. देवाविरुद्ध जाण्याची चूक कधीच करू नका. देव पण तुम्हाला इतक्या भयानक संकटात नेणार नाही की तुम्ही देवाविरुद्ध चूक करावी, देवाविरुद्ध वागावं, देवाच्या आज्ञेप्रमाणे न वागण्याचा निश्चय करावा. असं संकट देव बाप तुमच्या जीवनात कदापि आणणार नाही. खूप संकटाला पाहून जो घाबरतो ना प्रियांनो, त्याला अल्प धीराचा देव बाप्पाने शब्द दिला, जो आपण पहिले थेसेलीन 5वा अध्याय 14व्या वचनात पाहिलं. आणि जे अल्प धीराचे आहेत त्यांना सक्षम करण्यासाठी देव बाप, देवाचा सेवक त्यांच्यापर्यंत येतो. अगं पावसाचा माहोल होता तरी देव बाप्पाने मला पाठवलं. देव बाप म्हणलं जा, माझी इच्छा आहे की तू त्या ठिकाणी जावं. देवाने मला इच्छा दाखवली आणि जेव्हा तुमच्या घराच्या टन जवळ आलो पाऊसही पाठवला. बघा देवाची मर्जी. जा म्हटलं पण, आणि घराजवळ काही अंतरावर, काही मिनिटाच्या अंतरावर असताना पाऊस धो पाठवला. दुसरा सेवक असताना माझ्या जागी म्हणला असता, अरे पाऊस आला ना, देव बाप्पाची इच्छा नाही बरं का तिथं जाण्याची, चला मी जातो. मी नाही गेलो. मी 10 मिनिटं थांबलो आणि 10 मिनिटांनंतर म्हणलं, प्रभू तुझ्याच कार्याला चाललोय मी, पावसाला पाठवणारा तूच आहेस म्हणलं. पाऊस तुझ्या आज्ञेशिवाय येतच नाही म्हणलं. मी तुझ्या सांगण्यानेच प्रार्थनेला चाललोय. मी काय माझ्या मनाने नाही चाललो, मी उंच व्हायला नाही चाललो. तुझ्या अल्प धीराचे विश्वासणारे त्यांना मजबूत करण्यासाठी चाललोय. तू कोणतं वचन देशील ते पण मला माहिती नाही. आणि मला वचन दाखवलं देव बाप्पाने, याच्यातून तू बोल. आणि एकच वचन बोललोय मी. 3 वचन आज नाही देव बाप बोलला. यानो सेवकांनी नेहमी देवाची इच्छा जाणून त्या प्रकारेच केलं पाहिजे. जर ते 3 वचन घेतले तर किती वेळ जाईल आपला, किती वेळ जाईल. म्हणून देव बाप्पाने सांगितलं, सर्व काही साजेल असे आणि व्यवस्थित असं होऊ द्या. मला मान्य आहे ना, तू पण मान्य कर. तू नको म्हणू एवढे मी काढलेत वचन, हे वचनाचं काय करू. त्याचा देव बाप पुढच्या वेळेला उपयोग करेल. देवाची प्रॉपर्टी ती, तिला कसं उपयोगात आणायचं देव बाप्पाला माहित आहे. मला जरी कळत नाही पण देवाला तर कळतंय ना माझ्या वचनाचा उपयोग कसा करायचा. म्हणून प्रियांनो, जीवनामध्ये आता थांबणार आहे मी. जीवनामध्ये ऐकण्याची तयारी ठेवा. ऐकण्याची तयारी ठेवली ना, कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि कल्याण होण्यासाठी देवाच्या अनुशासनामध्ये राहण्याशिवाय दुसरा उपाय नाही. आता काय करायचं, काय नाही करायचं, हा निर्णय सर्वस्वी देव बाप तुमच्यावर ठेवत आहे. म्हणून आजच्या छोट्याशा संदेशातून देव बाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. आज कोण करीन प्रार्थना? कमीच करू.